ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मतदारसंघातील विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची भूमिका। शिवालयामधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक संपली, तर उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदार गैरहजर। संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतने, सुनील शिंदे बैठकीला अनुपस्थित। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय, तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ। 6 जागा आधीच झाल्या होत्या बिनविरोध। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट, भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत। नाशिक विधान परिषदेच्या निकालावरून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे संतापले, आपला विश्वासघात केल्याची दराडेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या नेत्यांनी अंधारात ठेवून पराभव केला, दराडेंचा आरोप। नाशिक विधान परिषदेचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। आमच्या बाजूने कोण उभं राहिलं नाही याची चौकशी करणार, महाजनांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर। वर्धापनदिनी भास्कर जाधवांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद, तर माझ्या डोक्यात राहुल नार्वेकर त्यावेळी होते, भास्कर जाधवांची सारवासारव। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शेतकरी कर्जमाफीवरून झाल्या आक्रमक। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, तर पहिल्याच दिवशी 97,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। तब्बल 16 दिवसांपासून रखडलेला मान्सून राज्यामध्ये सक्रिय। आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरात तसंच कोकण परिसरामध्ये मान्सूनच्या सरी। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची हजेरी। दादर, सॅन, लोअर परेल परिसरामध्ये पावसाची हजेरी। वरळी परिसरामध्ये पहिल्या पावसात तुंबलं पाणी। नवी मुंबईत सुद्धा मध्यरात्रीपासून पाऊस। लखनौमध्ये गेमिंग झोनला भीषण आग, आगीमध्ये 15 जणांचा मृत्यू। आगीचं कारण अस्पष्ट।